नाही, मला मान्य आहे ना, ती घोषणा त्यांनी केल्यानंतर ते काय भारतीय जनता पक्षाचं मत नव्हतं. त्या गोष्टीचा धागा पकडूनच पुढचा हा फेक नरेटिव्ह सेट केला गेला हे आम्हाला देखील मान्य आहे ना. पण जे नव्हतं आणि जे होणार नव्हतं ते सांगायला आम्ही कमी पडलो हे देखील आम्ही मान्य करतो. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये जी 52,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे याच्यावर परत कोणी आक्षेप घेऊ नये, याच्याबद्दल खोटं नाटक कोणी बोलू नये, यासाठीच उद्योगमंत्री म्हणून आज मी इथं आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेदांता फॉस्कॉन गेला, एअरबस गेला, बीडीपी गेला, कुठेही काही गेलेलं नाही. बीडीपी आजही रायगडमध्ये होतोय. वेदांता फॉस्कॉनचा साधा अर्ज जो आला होता त्याची कॅबिनेट सब कमिटी देखील 18 महिने झाली नाही, त्यामुळे तो दोष आम्हाला देऊन उपयोगाचा नाही. एअरबेसचं साधं पत्र देखील आमच्या उद्योग विभागाला नाही. त्याच्यामुळे जे पाप आपण केलेलं आहे ते निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यावर टाकायचं आणि त्याच्यातनं मतं मिळवायची, हा फेक नरेटिव्ह काही लोक पसरवत आहेत. आणि तुम्ही बघितलं महिंद्राचा देखील 1 रुपयाचा प्रकल्प देखील बाहेर गेला नाही. आता माझ्याकडे ते पत्र नाही आहे. महिंद्राने स्वतः पत्र दिलं की अशा पद्धतीचं, आणि आम्हाला पत्र नाही दिले, ते स्टॉक एक्सचेंजनं पत्र दिलं की अशा पद्धतीची काही न घडलेली बातमी, खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. एका आर्टिकलमधनं ते आलं आणि त्या आर्टिकलमधलं जे वाक्य आहे ते काही लोकांनी उचललं अतिउत्साही, आणि त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली. आणि त्याला उत्तर मी नाही दिलं, त्याला उत्तर महिंद्रा आणि महिंद्रानंच दिलंय. त्यालाच विचारा. पण तुम्हाला दुसरी एक गंमत सांगतो. वडेट्टीवार साहेबांना मला एक विनंती करायची आहे. चंद्रपूरच्या बाजूला गडचिरोली आहे. फक्त गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जी आम्ही MIDC केलेली आहे त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट होते हे जरा एकदा बघून यावं. त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. आजपर्यंत गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे असं ओळखलं जायचं, पण मी दाव्यानिशी सांगतो 1 वर्षानंतर गडचिरोली उद्योग नगरी आहे असं ओळखलं जाईल. स्टील इंडस्ट्रीमधला सुनील जोशी हे जे उद्योजक आहेत त्यांनी 10,000 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात केलेली आहे. लॉईड्स नावाची जी कंपनी आहे 35,000 कोटी रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करते. JSW 20,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करते. ज्या काही माझ्या मित्रांना स्वतःच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे माहीत नाही, ते महाराष्ट्राच्या उद्योगावर कसं काय बोलू शकतात? सातत्यानं वीज जाते आणि त्यातून कोट्यावधींचं रुपयांचं नुकसान होतं. त्यांनी वीज कंपनीला याबाबतच्या अनेक तक्रारी केल्या, अनेकांना भेटले, मात्र त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. नक्कीच त्यांची तक्रार आहे, ते माझ्याशी देखील बोललेले आहेत, मी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहे. परंतु त्यांनी हे देखील सांगितलं की महायुतीचं सरकार आल्यानंतर या MIDCतले जे रस्ते झाले हे मागच्या उद्योगमंत्र्यांना दिसले नाही, हे देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे महावितरणची त्यांची जी काय अडचण आहे ती योग्यच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्यांची अजून एक अडचण होती कॉन्क्रिटीकरणाची, ती मागच्या काही कालावधीमध्ये पूर्ण झाली नाही असं देखील सांगितलं. आणि हे देखील सांगितलं एक झालं नाही, म्हणजे निदान 2.5 वर्षात 50% तरी काम झालं, 50% आता करू. जागा वाटपाचा जो निर्णय आहे तो जागा वाटपाचा निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांना काय जागा मिळणार कसा असा एक प्रश्न नाही, भाजपानं जर त्यांचे उमेदवार महायुतीची सगळ्याच जागा कशा कुणाला द्यायची, किती द्यायचा त्याचे सर्वाधिकार फडणवीस अतुल साहेब देखील आहे. असा निर्णय नाही झालेला, असा निर्णय मला असं वाटतं झालेला देखील नाही आणि होणार देखील नाही. मला असं वाटतं तिन्ही नेते मंडळी एकत्र बसून सन्माननीय तोडगा काढतील आणि BJPची तिकीटं ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजींना आहे. आमच्या तिकिटाचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांना आहे. त्याच्यामुळे थोडं मराठी भाषा असल्यामुळे वाक्यरचना पाठीपुढे होते. महायुतीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार देवेंद्रजींना दिलेत असं जर हा परत आणि एक कोणतरी फेक नरेटिव्ह सेट करत असेल तर तसं काही नाही. लँड पण दिली काही लोकांना, चर्चा झाली. त्याच्यानंतर ती लुब्रिकंट बनवणारी जी लुब्रिजल नावाची कंपनी आहे त्याला पण 120 एकर आपण जमीन दिलेली आहे. आता अधिकारी होते ना त्यांचे सह्या पण झाल्या, त्याच्यामुळे तो काय प्रश्न राहिलेला नाही. 1,000 कोटीचा
1 लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे म्हणजे महाराष्ट्रात. ते कधी काय कसा एमओयू झाला किती नाही, मी एमओयू नाही, मी असं मी काय सांगितलं, कदाचित कोकणात असू शकते, कदाचित रायगडमध्ये असू शकते, कदाचित नवी मुंबईमध्ये असू शकते, कदाचित नागपूरला असू शकते, कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये असू शकते, कुठेही असू शकते. निवडणुकीच्या अगोदर होऊन जाईल आता 8 ते 10 दिवसामध्ये, आणि ते पण पुराव्याने सिद्ध करणार आहे. सामंत सर, उद्योग एवढे येतात, 52,000 कोटीची गुंतवणूक आहे. आता हे नवीन उद्योग येणार, त्याचे 3-5 वर्षात प्रोडक्शन सुरू होईल, लोक येतील इथं. पाण्याचा प्रश्न आहे, त्यांना पाणी कुठून देणार? आता आम्हाला 8 दिवसाला पाणी पाणी सोडत नाही. नगर नाशिकची अडचण आहे. देवेंद्रजींनी परवा एक नवीन प्रकल्प जाहीर केला, तिकडे उत्तर महाराष्ट्र जळगावला फायदा आहे, तिकडे कोकणात फायदा, पश्चिम महाराष्ट्रात फायदा. मराठवाड्यात पाणी कधी आणणार आणि कुठून आणणार, कसं आणणार? पाणी कुठून त्याच्यासाठीच आहे ना, उद्योगांनी आताच एक बैठक घेतली आणि पाण्यावरच विषय होता की जर पाणी नाही तर आम्ही पुढे काय करणार. बाहेरचे जॅपनीज लोक तुम्हाला माहिती आहे, पाण्याला घाट लागलं. नाही, अतुल सावे साहेब देखील त्या 2 मिनिटं याच्यावर अतुल सावे साहेब बोलतो देखील त्या मीटिंग बद्दल सांगतील किंवा त्या प्रश्नाबद्दल सांगतील. पण उद्योग मंत्री म्हणून एवढंच सांगतो की जे प्रकल्प आणलेले आहेत त्यांना पाणी आम्ही कमी पडू देणार नाही. एकच मिनिटं मी यांच्या पाण्याच्या प्रश्नाला उत्तर देतो. आताच मासियाच्या माध्यमातूनच कुलकुलर साहेब आणि आमचे नागरे साहेब यांच्या उपस्थितीत देवेंद्रजींच्याकडे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पाण्याचा प्रश्नावर जवळजवळ 1 तास पूर्ण चर्चा होऊन छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडीच्या ह्याच्यामध्ये पाणी जे समुद्रात वाहून जाते ते पाणी कसं इकडे आणायचं या विषयावर त्याच्याशी सगळं प्रेझेंटेशन झालं, चर्चा झाली आणि लवकरच आपण ही व्यवस्था करतोय की जायकवाडीच्या प्रोजेक्टमध्ये नाशिक नगरमधून जे ओव्हरफ्लो पाणी आहे त्याच्या व्यतिरिक्तही अजून जे पाणी समुद्रात वाहून जाते म्हणजे नदी जोड प्रोजेक्टच्या माध्यमातून जो आहे त्या माध्यमातून पुढच्या 3 वर्षात पाणी इकडे आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा विषय जो आहे तो म्हणजे आपण सगळेजण रोज फॉलोअप करतोच आहे. तोही आज या 7 टाक्या तयार आहेत, त्याचं 30 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. बाकीच्या 4 टाक्या 30 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत आणि उरलेल्या टाक्यांचं पण आपण डिसेंबर पर्यंत सगळ्यात सुरू करायचा आपला प्रयत्न आहे. आणि जो 7 दिवसाचा टप्पा आहे तो 5 दिवस किंवा 4 दिवसावर येईल पाण्याचा आणि डिसेंबर नंतर बाय मार्च माझ्या मते आपल्याला मुबलक पाणी उपलब्ध होईल ज्या दिवशी जॅकवेलचं काम पूर्ण होईल. त्याचा मागेही आम्ही अनेक पत्रकार माझ्या बरोबर पण आले होते. आपण सगळीकडे तिकडे पाणी केलेली आहे. दर महिन्याला डॉक्टर कराड साहेबांनी त्याचा फॉलोअप घेत असतो आणि मला खात्री आहे की डिसेंबरपर्यंत आपण तो प्रोजेक्ट ॲटलिस्ट 90% कम्प्लीट करून बाय मार्च 100% कम्प्लीट करून आपल्याला रोज प्यायला पाणी म्हणजे उद्या कुठल्या उद्योजकाला असं वाटणार नाही की इकडे पाण्याची अडचण आहे. आणि जो तुम्ही म्हटला तो नाशिकहून जे पाणी आणायचं त्याच्यावर पण वर्किंग चालू आहे. मासियाने त्याच्यात लीड घेतला होता. त्याच्यामध्ये आपले नागरे साहेब आणि कुणकुणवार साहेब आणि आपला अनिल पाटील हे तिघेही त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे सोल्युशन्स त्यांनी दिलेले तो आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. साहेब, समुद्रात जाणार पाण्याचं तुम्ही मराठवाड्याकडे वळवायचं म्हणता, याचे गेल्या अनेक वर्षापासून सर्वे झाले. नदी जोड प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या पाणी आपल्याला ते लिफ्ट काही ठिकाणी करावं लागणार, एवढं पाणी लिफ्ट करणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, हे सगळ्यांचे निष्कर्ष आलेले आहेत. त्याचे आपल्या म्हणताय तुम्ही साहेब कृष्णा खोरे ज्यावेळेस जाहीर झालं होतं त्यावेळेसही असंच बोललं जायचं की एवढा निधी कुठून येईल, काळजी करू नका, केंद्रामध्ये आमचं शासन आहे, महाराष्ट्रामध्ये आमचं कुठल्याही पैसे याची पैशाची कमी आम्हाला पडणार नाही एवढं मी तुला सांगतो. आणि महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. मनोज जरंगे आणि शरद पवार, आपल्या शरद पवारांनी म्हटलं की मनोज जरंगे आणि छगन भुजबळ या दोघांनी एकत्र बसून तोडगा काढावा, आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ असं त्यांचं वक्तव्य. ह्याच्यामध्ये नवीन काय आहे? तसं केलं पाहिजे. नाही, मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत आणि भुजबळ साहेबांची भूमिका की ओबीसी मधलं आरक्षण कमी होऊ नये. महायुतीची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासूनची आहे की मराठा समाजाला आरक्षण हे कुठच्याही परिस्थितीमध्ये मिळालं पाहिजे. मराठवाड्यातल्या ज्या निजामकालीन नोंदी आहेत याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे. पितृसत्ताक जी पद्धत आपली आहे त्या पद्धतीनं दाखले मिळावेत ही आमची भूमिका आहे. परंतु हे करत असताना ओबीसींचं काही कमी होऊ नये
त्याला लागू नये ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. त्याच्यामुळं आता पवार साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचा योग्य तो विचार मुख्यमंत्री महोदय करतील. सावंत साहेब, शरद पवारांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाही. ते सरळ सरळ कुठलीही त्यांच्यावर जबाबदारी आणि आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडे बोट दाखवतात, काही भूमिका मांडत नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांना दूर आहे आणि विधानसभेच्या तोंडावर गपचूप राहून राजकारण करायचं. मला असं वाटतं की हे आपण जे पहिलं वाक्य म्हटलं ते तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर दाखवलं तर अजून चांगलं होईल. मी विधानसभेच्या अधिवेशनापासून एक प्रश्न विचारतोय महाविकास आघाडीला की मराठा आरक्षण हे ओबीसी मधनं द्यायचं की नाही, होय की नाही, ह्याचं उत्तर द्या ना. जशी एक मिनिट जशी आम्ही भूमिका मांडलेली आहे की असं असं झालं तर असं असं आहे, तसं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण हे ओबीसीच्या आरक्षणातनं द्यायचं असेल तर त्यांनी होय म्हणावं, नसेल तर नाही म्हणावं. साधा प्रश्न आहे, होय की नाही. त्याला अजून 15-20 दिवस गेले आणि 15-20 दिवस गेल्यानंतर तुम्ही मुद्दाम तुम्हीच पत्रकार परिषद घेता, पण आम्ही जे पत्रकार परिषदेतनं बघतो की एखादा प्रश्न तुम्ही असा विचारला की त्याचं उत्तरच मिळत नाही. म्हणजे मुंबईला जाणार काय म्हणून विचारलं तर मुंबई येतच नाही. छत्रपती संभाजीनगरला जाणार, तिकडनं पुढे जाणार आणि नागपूरला पोहोचणार, मुंबईचं काय. हा प्रश्न माझी आपल्याला विनंती आहे की जोरदार पद्धतीने त्यांना तुम्हीच विचारला पाहिजे की मराठा आरक्षण हे ओबीसीतनं द्यायचं आहे की नाही. होय असेल तर होय म्हणा, नाही असेल तर नाही म्हणा. वडेट्टीवारांनी तुम्हाला असं म्हटलेलं आहे विरोधकांना की ज्यावेळेस मनोज जरांगेला आश्वासन दिलं त्यावेळेस आम्हाला सरकारने विचारलं नाही, आता आरक्षणाचा आडू त्यांच्या गळ्यात अडकलाय तर ते आता विरोधकांकडे बोट करते की भूमिका मांडा. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. विरोधी पक्ष नेत्यांना इकडे यायची जास्त सवय आहे. उद्या कदाचित नंतर ते इकडे येऊन आमच्याबरोबर भूमिका मांडतील. तुमची काय भूमिका आहे? ओबीसी द्यायचं की नाही? मी स्पष्ट सांगितलेलं साहेब वाक्य, मराठा आरक्षण देण्यासाठी सकल मराठा आरक्षण 10% हे सरकारनं जाहीर केलेलं आहे. निजामकालीन नोंदीच्या बाबतीमध्ये शिंदे समिती स्थापन करून कुणबी समाजाचे दाखले हे सरकारनं सकारात्मक दिलेले आहेत. परंतु सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये 8 ते 10 लाख या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्याची छाननी सुरू आहे. परंतु हे सगळं करत असताना मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी बांधवांचं आरक्षण कमी होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची सरकारची भूमिका आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये मी देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो सरकारमध्ये. परंतु ज्यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा व्हायची आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला 300 कोटी रुपये देण्याचा प्रश्न यायचा तरी प्रमुख मंडळी सगळे सांगायचे द्यायची काय आवश्यकता नाही. त्याच्यामुळे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या पिटिशनला वकील देखील उभे केले नव्हते, ते आज नरोबा कुंजरोबाची भूमिका घेत आहेत. त्यांची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. कारण देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं, मग त्याच्यानंतर का टिकू शकलं नाही हा देखील प्रश्न विचारला पाहिजे ना. आणि शेवटचं मॉरल ऑफ द स्टोरी काय की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायचंय की नाही, होय की नाही एकदा सांगून टाका ना. हीच आमची भूमिका आहे. ते पण म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. विरोधक आहेत ते पण म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आणि मराठा समाजाला पण आरक्षण भेटलं पाहिजे. तुमची पण भूमिका तीच आहे. सत्ताधारी तुम्ही आहात, देणारे तुम्ही आहात, मग विरोधक भूमिका जाहीर करून त्यातून काय सांगितलं? आमची भूमिका स्पष्ट आहे ना. आमची भूमिका स्पष्ट असताना विविध आंदोलकांकडे जाऊन वेगवेगळ्या मागण्याची काही लोक करतायत आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतायत, धर्माधर्माच्या भिंती उभ्या करतायत. त्यांच्यासाठी आम्हाला विनंती आहे आणि हा मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मिटिंग बोलवलेली होती. मग त्या मिटिंगला का कोण आले नव्हते? त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रचारासाठी आणि मतासाठी जाती धर्मांचा वापर कोणी करू नये, आंदोलनांचा वापर करू नये. कारण शेवटी याचे परिणाम पुढच्या 3 पिढ्यांवर राहणार आहेत. याची देखील दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज काही लोकांना बरं वाटतंय, कोण कोणाला तरी शिव्या घालतंय, कोण कोणाबद्दल तरी बोलतंय म्हणून काही लोकांना बरं वाटतंय. पण हे ज्यावेळी बुमरँग होईल तरी परिस्थिती काय होईल याचा देखील विचार केला पाहिजे. मी स्वतः मनोजदादांशी अनेक वेळा बोललेलो आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि माझी भूमिका ही कायमस्वरूपी समन्वयाची राहिलेली आहे. मी हाके साहेबांकडे पण गेलेलो आहे आणि म्हणून त्यावेळी देखील मी छत्रपती संभाजीनगरमध्ये हेच सांगितलं होतं. दोन्ही नेत्यांना हीच विनंती केली होती की समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजाच्या भिंती एकामेकाच्या समोर उभ्या राहू नयेत, म्हणून तुम्ही दोघांनी एकत्र येऊन
बैठकीच्या संदर्भातला विचार करा, हीच आमची भूमिका आहे. डेडलाईन संपते, मनोज जरांगेंनी जी 13 तारीख दिली ती डेडलाईन उद्या संपते, सरकार त्यांना भेटणार का शिष्टमंडळ जाणार आहे? तर याबद्दल मला असं वाटतं की मनोजजी आंदोलन म्हणून मॅच्युअर्ड पद्धतीने करतायत, त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. सरकार नक्की काय काय करतंय, मराठा समाजासाठी काय काय करतंय हे सगळं त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांची भूमिका, सरकारशी जर चर्चा करायची असेल तर सरकार देखील चर्चा करेल. वडेट्टीवार सकाळी असं म्हणाले की मनोज जरांगेंची मागणी 100% कोणीही पूर्ण करू शकत नाही. हे सगळ्यांचं वाक्य आहे, कोणीही पूर्ण करू शकत नाही, आमचं जरी सरकार आलं आणि घेतलं. मग चांगलं आहे ना. जर विजय वडेट्टीवार सांगतो ना, तोडगा सरकारनं करावा असं त्यांचं म्हणणं आहे. विजय वडेट्टीवार साहेबांनी विरोधी पक्षनेते म्हणून ही जर खरी भूमिका मांडलेली असेल तर ती खरोखरच स्वागतार्थ आहे. कारण खरं कोणीतरी सांगितलं पाहिजे. ज्या काही मागण्या केल्या जात आहेत ह्या पूर्ण करण्याच्या ज्या आहेत त्या आम्ही करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो, आजही करतोय. मध्ये देखील 7-8 दिवसापूर्वी शिंदे समितीची मुदत आम्ही वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळं मनोजदादांचं कुठं ऐकायचं नाही आणि त्यांच्या विरोधात कुठेतरी काही करायचं ही सरकारची भूमिका नाही. लक्ष्मण हाकेंचं ऐकायचं नाही आणि त्यांच्या विरोधात काहीतरी करायचं ही आमची भूमिका नाही. दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण न होता त्यांची सामाजिक कामं करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रामाणिकपणानं पार पडतो. तुमची भूमिका काय? तुमची भूमिका नाही. तुमची भूमिका काय आहे? भूमिका नाही. नाही, मी सांगितलं ना, तुमच्या परत एकदा वाक्य वाचून दाखवतो. साहेब पण नाही, परत एकदा वाक्य सांगतो, त्याच्यातनं तुम्ही अर्थ काय घ्यायचा तो घ्या. मी असं नाही. मी वाक्य सांगतो नाही. मग आमच्या पहिल्या दिवसापासूनची भूमिका ही आहे ती सांगतो. पहिल्या दिवसापासून भूमिका अशी आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. आम्ही देऊन दाखवलेलं आहे 10%. याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण दिलं की नाही? निजामकालीन नोंदीवर आम्ही अभ्यास करून कुणबी प्रमाणपत्र देणार ही दिली की नाही? शिंदे समितीची मुदतवाढ वाढवणार आम्ही वाढवली की नाही? परंतु सगळे सोयरीच्या बाबतीमध्ये साहेब हे विश्लेषण का केलं पाहिजे? हा नुसता त्यांच्यासाठी होईल की नाही, कारण ते राजकारण खेळतात, आम्ही राजकारण खेळत नाही. आम्ही त्यांना प्रश्न का विचारतोय? कारण ते राजकारण करतायत जातीपातीचं आणि जाती जातीमध्ये वाद लावतायत. ते आम्हाला नकोय म्हणून त्यांना आम्ही हा प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण ही कमी होऊ नये हीच आमची भूमिका आहे ना. उद्धव ठाकरे म्हटले की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे, त्यासाठी सरकारने वर्ग सरकार केंद्र सरकारला एकाच विचाराचे आहे की काम प्रयत्न आणि हा प्रश्न केंद्र सरकार आरक्षणाचा विषय हे अनेक टप्प्यावर अनेक मुख्यमंत्री असताना निर्माण झालेला विषय आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे देखील राज्याचं मुख्यमंत्रीपद हे 2.5 वर्ष होतं. त्यावेळी काय काय झालं हा देखील अभ्यास करावा लागेल ना. केंद्र सरकारकडे हा निर्णय आहे की राज्य सरकारकडे आहे किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे आहे, या संदर्भातले सगळे सकारात्मक निर्णय हे राज्यानं घेतलेले आहेत. आमची भूमिका ही स्पष्ट आहे की महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे, समाजामध्ये वाद निर्माण होता कामा नये. धन्यवाद. मी शेवटचा खुलासा करतो. मी वडेट्टीवार साहेबांबद्दल बोललो नाही. मी काय परत मी सांगतो, मी त्यांच्यावर बोललो नाही. विजय वडेट्टीवार साहेब असं वाक्य बोललो नाही. मी असं म्हटलं विरोधी पक्षनेता जे बोलतात ते नंतर आमच्या सोबत असतात.